भंडाऱ्याला आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्यासोबत आहेत। माधव, एकंदरीत चित्र काय दिसतंय भंडाऱ्यामध्ये आणि मतदानाचा उत्साह कसा दिसतोय? आता काही वेळातच या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने चांगली जय्यत तयारी केलेली आहे आणि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता या ठिकाणी मुख्य लढत ही भाजपचे सुनील मेंढे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुधे यांच्यामध्ये असणार आहे। मात्र या ठिकाणी भाजपचे बंडखोर नेते राजेंद्र पटले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या मतांवर थोडासा परिणाम पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता बघितलं तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी भंडारा आणि गोंदियामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी त्रिकोणी लढत असण्याची सध्या तरी शक्यता वर्तवली जात आहे। यानंतर आता जाणार आहोत यवतमाळ वाशिमला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, इथल्या लढतीची वैशिष्ट्ये एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल? सुवर्णा, राजकारणाचा एक त्रिकोण किंवा चौकोन असं आपण म्हणूया या यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाहायला मिळतोय। खरं तर लढत दोन मुख्य उमेदवारांमध्ये आहे। एक शिवसेना भाजपच्या ज्या खासदार आहेत त्या आणि दुसरं एक काँग्रेसचे मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले किंवा देशातले मातब्बर नेते माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे असा हा सामना आहे। भावना गवळी 4 टर्म या ठिकाणी खासदार आहे, म्हणजे पहिले 2 टर्म त्या वाशिममधून खासदार होत्या, त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम हा एक मतदारसंघ झाला आणि याही मतदारसंघातून त्या 2 वेळा खासदार आहे। 4 टर्म त्यांनी भूषवले आहे। तर त्यांच्या विरोधात आता काँग्रेसचे मातब्बर नेते माणिकराव ठाकरे उभे राहिलेले आहे। खरं तर इनकम्बन्सी फॅक्टरचा एक फटका भावना गवळी यांना बसण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपमध्ये जो इथे मतभेद आहे त्याचाही फटका भावना गवळी यांना निश्चितपणे बसू शकतो। शिवसेनेचे नेते संजय राठोड हे या ठिकाणचे प्रमुख नेते आहे आणि बंजारा समाजाचं या ठिकाणी मोठं मतदान आहे। मात्र संजय राठोड आणि भावना गवळी यांचं फारसं जमत नाही अशी चर्चा यवतमाळमध्ये आहे आणि त्यामुळे याचाही फटका भावना गवळी यांना निश्चितपणे बसू शकतो। त्याचबरोबर भाजपचे एक बंडखोर आडे म्हणून या निवडणुकीत उभे आहेत, त्यांना कुठून तरी खासदारकीचं तिकीट मिळवायचं होतं, त्यांचे प्रयत्न सुरू होते। मात्र युती झाली आणि या सगळ्यांच्या जी स्वप्न होती त्यावर पाणी फिरलं गेलं, त्यामुळे आडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि भाजप कुठंतरी एक छुप समर्थन आडेंना देतंय अशी ही चर्चा यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये सुरू आहे। त्यामुळे भावना गवळींना हे 2 महत्त्वाचे जे घटक आहेत ते फटका देणारे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। तर दुसरीकडे माणिकराव ठाकरे यांनी प्रचारामध्येच आघाडी घेतली नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकाही मोठ्या काँग्रेस नेत्यानं या ठिकाणी सभा घेतली नाही। माणिकराव ठाकरे घरोघरी लोकांच्या गेले, प्रचार केला, मात्र सभेत ते मागे पडले आणि त्यामुळं माणिकराव ठाकरेंची चर्चा ते मोठे नेते असल्यामुळे निश्चितपणे झाली, मात्र प्रचारामध्ये त्यांची चर्चा झाली नाही। दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येही फारसं जमत नाही, याचाही फटका माणिकराव ठाकरेंना बसू शकतो। एक तिसरी छोटी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रहार संघटनेकडनं वैशाली येडे एक शेतकऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची मतं निश्चितपणे घेऊ शकतात आणि याचा फटका या दोन्ही उमेदवारांना बसू शकतो। त्यामुळे एक त्रिकोणी चौकोनी लढत आपल्याला यवतमाळ वाशिम मतदारसंघात निश्चितपणे पाहायला मिळेल। विशाल, असे सोबत राहा। आपण जाणार आहोत चंद्रपूरला, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आहेत। आशिष, चंद्रपूरच्या लढतीची वैशिष्ट्ये एकदा प्रेक्षकांना सांगाल? सोळा चंद्रपूरची लढत संपूर्ण देशभर गाजली। म्हणजे आजवरच्या काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये एकदा काँग्रेस कमिटीच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीमधून जे नाव जाहीर झालं, छापलं गेलं, लिस्ट बाहेर झाली, त्यानंतर पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देत इथल्या जी उमेदवारी आहे ती बदलावावी लागली। शिवसेनेचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना अगदी अखेरच्या क्षणी निष्ठावंत विनायक बांगडे यांना डावलून सीट दिली गेली। गेली काही वर्ष शिवसेना स्वबळावर लढणार असा जो नारा होता त्यातून जी खासदारकीचे अंकुर आहे ते फुटत गेले आणि बाळू धानोरकरांना आपण ही खासदारकी लढवावी असं वाटत गेलं आणि एका क्षणी त्यांनी असं ठरवलं की आता शिवसेना सोडायची आणि त्यांनी काँग्रेसमधून ही उमेदवारी घेतली आणि आता आपण बघत आहात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर त्यांच्या पुढ्यात आहेत आणि दोन्ही तुल्यबळ अशा पद्धतीची जी लढाई आहे ती चंद्रपुरात बघायला मिळते।
या संपूर्ण मतदारसंघामध्ये राहुल गांधींची सभा झाली, मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, अशोक चव्हाण तिकडून आले, मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या आणि इतर दानवे आले. अशा अनेक प्रकारे ही लढत प्रतिष्ठेची होत गेली चंद्रपूरची. आणि आता या मतदारसंघामध्ये आर्णीपासून वणीपासून ते अगदी जिवतीच्या पहाडापर्यंत मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि भाजप अशी ही प्रतिष्ठेची लढत झालेली आहे. निश्चित एकंदरीत चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही ठिकाणच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. गडचिरोलीमधलं चित्र जाणून घेऊयात. दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, गडचिरोलीमध्ये खरं तर मतदारांना उमेदवार कोण कोण आहेत हेच माहीत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांसाठी सुद्धा मोठं आव्हान आहे असं म्हणावं लागेल.